लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 11 मार्चच्या भागात इथे आपण पाहणार असतो की आपला जो पार्थ असतो ढराढोर खरं तर इथे घोरत असतो आणि काव्या त्याला थोपटत असते. आता त्याला खरं तर अचानकच जाग येते आणि तो धडपडून उठल्यानंतर काव्याला त्याच्या शेजारी बघतो आणि म्हणत असतो, अहो हे काय, मला डोळा लागला, मी इकडे कसं काय आलो, मी तर खुर्चीवर होतो ना, असंही ते झोपीतच म्हणत असतो. तेव्हा इथे काव्या म्हणे, अहो खुर्चीवर बसल्या बसल्याच तुम्हाला झोप लागली, तुम्हाला मी म्हणलं तरी की असं अवघडल्यासारखं झोपताय काय, बेडवर झोपा, तर तुम्ही हो म्हणालात. असंही ते काव्याने म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असं, अहो मी पण तेव्हा झोपेत होतो ना, अहो आपली फर्स्ट नाईट आहे आणि मी असं कसं झोपू शकतो, थांबा थांबा मी तोंडावर पाणी मारून येतो, असंही ते काव्याला म्हणत असतं. काय चालले देशमुख, तोंडावर पाणी मारताय, झोप नाही का उडणार तुमची तोंडावर पाणी मारल्यावर, असंही ते काव्याने म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, अहो असं कसं, आपली फर्स्ट नाईट आहे का नाही, मी तोंडावर पाणी मारतो, तुम्हाला असं जागं ठेवून मी झोपणं चांगलं दिसतं का, सांगा बरं, असंही ते पार्थ म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असतं. अहो देशमुख, माझ्यासाठी तुम्ही तुमची झोप कॉम्प्रोमाइज करणार आहात का. तेव्हा पार्थ म्हणतो, हो करू शकतो ना. तेव्हा काव्या म्हणते, असं कॉम्प्रोमाइज करून खरं तर संसार होतच नसतो अहो देशमुख, असंही ते काव्याने म्हटल्याबरोबर परत आता रडगाणं पारचं तेच असतं की आपली फर्स्ट नाईट आहे ना हो काव्या. आता हे पारचं परत परत तेच बोलणं ऐकून खरं काव्या चिडते आणि म्हणत असते, काय हे सारखं सारखं फर्स्ट नाईट लावलं तुम्ही मगापासनं, असंही ते काव्याने म्हटल्यानंतर परत आता इथे पार्थ म्हणतो, अहो पण आपली फर्स्ट नाईट आहे ना, असं कसं झोपू शकतो आपण. तेव्हा ते काव्या खरं समजावून सांगतो, अहो देशमुख, आपण कुठली ना कुठली मंगलविधी सकाळपासून करतोय, आपले कित्येक दिवस झाला आपण किती वेळची सांगा बरं, आपली हळद झाली, छान मेहंदी झाली, ग्रँड संगीत देखील झालं, आपल्याला काळजी होती, आपल्याला एक भीती होती की सगळं व्यवस्थित होतंय का नाही, एक हुरहुर होती मनात. आता फायनली सगळं काही झालं म्हटल्यानंतर माणूस थकणारच ना हो, चला झोपा, असंही ते काव्याने म्हटल्याबरोबर खरं पार्थ इथे तयार झालेला असतो, झोपायला लागलेला असतो, परत थांबतो. तेव्हा काव्या म्हणते, आता काय झालं. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, फर्स्ट नाईटला झोपणारा मी पहिला नवरा ठरेल ओ काव्या, 4 लोक काय म्हणतील, असे ते पार्थने म्हटल्याबरोबर काव्या म्हणते, कोणते 4 लोक देशमुख, अहो आपण काव्यार्थ आहोत ना, मग 4 लोकांचा विचार कधीपासून तुम्ही करायला लागलात. आपण झोपू, फर्स्ट नाईटला झोपू, पण एकमेकांच्या खुशीत झोपू, असं म्हणून खरं तर इथे पार जवळ गेलेली असते, ती म्हणजे काव्या. आता इथे काव्या म्हणत, एक गोष्ट सांगू का तुम्हाला, तुम्ही बरं झालं झोपलात, मी पण खूप थकले होते, पण तुम्हाला हे सगळं कसं सांगू म्हणून सांगितलंच नाही, असं इथे काव्याने म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, माझ्यासाठी तुम्ही झोप तुमची कॉम्प्रोमाइज करणारा होतात का, असा होतो का संसार, असं तुम्हीच म्हटला होतात ना आता, असं इथे पार्थने म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, सॉरी बाबा सॉरी, असं म्हणून खरं तर काव्या इथे पारच्या खुशी शांतपणे झोपलेली असते आणि शांतपणे पार्थला म्हणत असते, मला काय वाटतं देशमुख माहिती आहे का, प्रत्येक नवरा बायकोने एकमेकांना असं मनमोकळ्यापणाने सांगून टाकलं पाहिजे की बाबा मी थकले आज, आपण जरा आज आराम करूया, छान असे झोप, जे होईल ते उद्या, असंही ते म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो, उद्यापासून होईलच की, चला झोपूया आपण शांतपणे, असंही ते काव्या आणि पार्थ एकमेकांना म्हणत असतात. तेव्हाही ते काव्या म्हणत, काय वाटते माहिती का देशमुख, खरं एकमेकांचा त्रास आपण समजून घेतला पाहिजे, ही दुनिया गेली व खड्ड्यात, असंही ते काव्याने म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो की मग आता आपण आजपासून एक ठरवूया, आपल्या मनात जे काय आहे ते एकमेकांशी शेअर करूया, असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते, हो करूया, चला मग आता झोपूया, असं म्हटल्याबरोबर इथे आता पार्थ खरं तर काव्याची ती ज्वेलरी काढून ठेवतो आणि स्वतः झोपतो. झोपल्यानंतर खरं काव्या तिची उशी घेत असतो, मात्र इथे पार्थ आपला काय करतो माहिती आहे, ती उशी घेतो, खाली फेकतो, दुसरी उशी देखील घेतो आणि खाली फेकून देतो. तेव्हा काव्या मात्र पार्थकडे पाहता, पार्थ इथे उशा काढून स्वतःचा हात तिला झोपण्यासाठी देतो. आता इथे काव्या त्याच्याकडे पाहतच असते. आता काव्या देखील त्याच्या मिठी शांतपणे इथे झोपलेली असते. इथे छान असं बॅकग्राऊंडला म्युझिक देखील लागलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजू इकडे आपला जीवाजीव असतो खरं तर वॉशरूमला जाऊन अक्षरशः थकून भागून येते, खुर्चीवर पोट पकडूनच बसलेला असतो. आता तिथे खरं तर नंदिनी येते ग्लासमध्ये काढा घेऊन. तेव्हा इथे जीवा पुढे पकडते. तेव्हा जीवा म्हणतो, हे काय आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो काढा आहे तुमच्यासाठी. तेव्हा इथे जीवा म्हणतो, अगं मी काय दारू वगैरे पिलोय काय. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, तुमचं पोट शांत व्हावं म्हणून, मला कळलंय तुमचं पोट बिघडलं आहे म्हणून, तुम्ही अक्रोड खाल्ले ना, असं इथे नंदिनीने म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो, मी कधी अक्रोड खाल्ले पण. तेव्हा इथे नंदिनी खाली काढा बनवायला गेली होती तेव्हा किचन वाट्यावर बघितले अक्रोडचे साल, तेव्हा समजलं मला की मिथून काकाने हे सर्व काही केलेलं आहे. तेव्हा खरं जीवा इथे रागातच म्हणतो, ह्या मिथून काकाचं तर ना, मी हा खरं तर काका नाही, अक्षरशः धोका आहे माझ्यासाठी, ह्याला माहिती आहे ना मला अक्रोडची ॲलर्जी आहे, तरी देखील मला दुधात अक्रोड टाकून दिले, त्याच्यामुळेच हे सर्व काही होत आहे, असंही ते चिडतच खरं तिथनं उठून बेडवर गेलेला असतो. आता नंदिनीला मात्र ह्या सगळ्या गोष्टीचं फार हसायला येत असतं. आता इथे जीवा खरं तर रागातच इथे बेडवर येऊन बसलेला असतो. तेव्हा इथे नंदिनी त्याच्याजवळ येते. आता इकडे नंदिनी
आल्यानंतर तो जो काड्याचा ग्लास असतो तो साईड टेबलला ठेवते आणि जीवा पुढे बसते. आता जीवाचा असा चेहरा पाहून नंदिनीला फार वाटत असतं. आता नंदिनी खरं तर त्याच्याजवळ जाते, त्याच्या गालावर हात लावते आणि म्हणत असते, काय झालं? अच्छा, तुम्हाला म्हणजे अक्रोडनी रॅश वगैरे येत नाहीत तर असा काहीतरी प्रकार होतो का? ठीक आहे ना, मग काय होतं त्याला एवढं? मला का नाही सांगितलं तुम्ही? असं इथे नंदिनी म्हटल्याबरोबर जीवा इथे खरं तर शांत आणि त्याला अकोड फील होत असतं. तेव्हा इथे खरं तर नंदिनी म्हणते, खरं तर माझं चुकलं ह्याच्यात. मिथून काका जेव्हा आले ना, ते जेव्हा काजू बदामबद्दल बोलले ना, तेव्हाच खरं तर मी चौकशी करायला होती. मला जर हे कळलं असतं ना, खरं तर हे दूध मी तुम्हाला पिऊनच दिलं नसतं की. आणि असं नाराज अजिबात बसू नका बरं, आणि तुम्ही अकोड फील तर अजिबातच करून घेऊ नका माझ्यासमोर, असं इथे नंदिनी म्हणत असत. जीवा मात्र आणखीही थोडासा शांतच असतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, अहो काय चाललंय? म्हातारपणात एकमेकांची दुखणी खुपणी काढायच्यात आपल्याला, आणि त्याची सुरुवात आजपासूनच झाली असं समजा. ते म्हणतात ना, डॉक्टरपासून आणि वकिलापासून काही लपू नाही, पण त्याआधी खरं तर बायकोपासून काहीच लपू नये, कारण तीच तुमचा इलाज करते आणि तीच तुमची बाजू घेऊन तुमची वकिलीही करते. आता हे नंदिनीचं बोलणं खरे जीवाला पटलेलं असतं. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, हो ग, तुम्हा बायकांची किती दुखणी असतात ना, पण तुम्ही ती सगळी दुखणी आपापसात म्हणजे बायकामध्ये शेअर करता, कारण आम्ही नवरा म्हणून तुम्हाला तो विश्वासच देत नाही की तुम्ही आम्हाला सांगा आणि आम्ही त्याच गोष्टी समजून घेऊ शकतो. असं कधी होतच नाही ग. आणि आम्ही देखील आमच्या पर्सनल गोष्टी, ज्या प्रायव्हेट गोष्टी असतात, ते तुमच्याशी शेअरच करत नाही. पण मी असं अजिबात करणार नाही, आणि तू देखील हे अजिबात करायचं नाही. सगळ्या गोष्टी मला सांगायच्या, मी नक्की तुला समजून घेईन, असं इथे जीवा म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत, हो मी सगळं काही शेअर करीन, मात्र त्याआधी हा काढा घ्या. तेव्हा इथे जीवा म्हणतो, अरे काय हे, मला लग्नाच्या राहिल्या रात्री काय हवं होतं, हे काय मिळतंय मला, खरंच नको ना, मला खूप कडू असतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, कितीही कडू लागला तरी आता तो प्या, म्हणजे तुम्हाला बरे वाटेल, मग आपण शांतपणे झोपू. हे आता नंदिनीचं बोलणं ऐकून जीवा म्हणत असतो, हे नाही, अजिबात नाही, मी झोपणार नाही, आजची रात्र मला जागायची आहे, असं इथे जीवाने म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते, जीवा इथून पुढच्या सगळ्या रात्री जागायचंच आहे आपल्याला, पण आता पोट बरं होणं गरजेचं आहे का नाही, असं इथे नंदिनीने म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो, हे काढा पिऊन झोपायचं का मी आता, सांग बरं. सॉरी यार, तू किती छान मूडमध्ये होतीस, किती छान बोलत होतीस, असंही ते जीवानी म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असतं, अहो जीवा ठीक आहे ना, यापुढच्या प्रत्येक रात्री माझा मूड छानच असणार आहे, असंच आपण एकमेकांमध्ये विरघळून जाणार आहोत. पण आता हे फर्स्ट नाईटचं मीत बाजूला ठेवा आणि नंदिनीचे जीवा आधी बरे व्हा बरं, असं म्हणून खरं तरी ते नंदिनी त्याला तो काढायचा ग्लास देते आणि म्हणत असते, पडदिशीन पिऊन घ्या बरं, असं इथे म्हटल्याबरोबर जीवा कसा तरी तोंड करून तो काढा इथे पित असतो. आता इथे खरं तर बॅकग्राऊंडला छान असं गाणं देखील प्ले झालेलं असतं. आता नंदिनी खरं तर जीवाचं स्वतःच्या पदराने इथे तोंड पुसत असते आणि त्याला जवळ घेऊन त्याच्या कपाळावर इथे किस करत असते. आता इथे लगेच जीवा खरं तर नंदिनी जवळ जातो आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत असा इथे झोपलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपल्या मिथून काकाला काही झोप लागत असते. आता इथे कोडं सोडवत ते बसलेले असतात. इथे माननी आलेली असते तिचं पाणी घ्यायला. आता इथे माननी म्हणत असते, काय चाललंय तुमचं, झोपले का नाही तुम्ही? तेव्हा इथे मिथून काका म्हणत असतात, अहो आपल्या चौघा मुलांचं लग्न बघून मला इतका आनंद झालाय ना, ते आनंदा पाहून खरं तर मला झोपच लागत नाही. मग काय, आपलं जुना तो खुळानाद कोडी सोडवायचा ते करतोय. बरं तुमचं काय चाललंय, तुमचं जागरण सुरू आहे काय, असंही ते मिथुननी म्हटल्याबरोबर मानंती म्हणत असते, असंच तुमच्यासारखी मला झोपच लागत नाहीये. पण छान वाटतंय सगळं काही झाल्याबद्दल. आपल्या मुलांची फायनली लग्न झाली. खरंच एक वेळ अशी होती की हे चौघं पुन्हा एकत्र येतील का नाही, खरं तर मला कळतच नव्हतं. खरं तर अक्षरशः मी आता इथे आशाच गमावून बसले होते, असंही ते माननी म्हणत असते. 16 डिसेंबर नंतर अशाच रात्र जागून काढल्यात मी, असंही ते माननीने म्हटल्याबरोबर इथे मिथून म्हणत असतात, तुम्हाला 16 डिसेंबरला कळलं, मला तर ते आधीच कळलं. माझा विचार करा ना, मला काय झालं असेल, असंही ते मिथूननी म्हटल्याबरोबर माननी म्हणतात, जीवानी मला सांगितलं होतं हे. तेव्हा इथे मिथून म्हणत असतात, ती रील बघून खरं तर मी थक्कच झालो होतो. ते सगळे फोटो, ते सगळे काही मी पाहिले होते. बरं ते जाण्याआधी जीवाने स्वतःला भाजून घेतलं, मग काय ते फोटो तिथेच राहिले. वहिनी खरं तर माझीच चूक आहे या सर्व गोष्टीत. पण मी तुम्हाला सांगू का, या आपल्या पोरांची खाजगी आयुष्य असं चव्हाट्यावर आलेलं बघून माझी खरं तर पायच्या आग मस्तकाला गेली. मी सोडणार नाही तुम्हाला, असं सांगतो, असं म्हणून खरं तर इथे मिथूनच्या सगळ्या काही डोळ्यासमोर ते फोटो आलेले असतात. आता इथे माननी म्हणत, नका विचार करू ह्या गोष्टीचा, तुम्ही तुमचं कोडं सोडा बरं, सोडून द्या बरं ह्या सगळ्या काही गोष्टी, असं इथे माननी म्हटल्याबरोबर मिथून म्हणत असतात, सोडवतो ते कोडं, पण आपल्या घरात एवढं मोठं कोडं पडलंय ते सुटत नाही.
ती 16 डिसेंबरचं सगळं काही कुणी घडून आणलं हेच मला खरं तर कळत नाही असं इथे मिथून म्हणत असते. त्याच वेळी खरं तर इकडे दुसऱ्या बाजूला इथे वसू आणि रम्या झोपलेले असतात. तेव्हा वसूच्या हातातून खरं तर इथे काचेचा ग्लास फुटतो. त्यामुळे ती घाबरतच उठते आणि लाईट चालू करून बघते तर काय तर काचेचा ग्लास फुटलेला असतो. तेव्हा ती कपाळालाच हात लावते. अरे देवा काय झालं हे. तेव्हा इथे रम्या उठलेली असते. म्हणत असते काय झालं. तेव्हा इथे वसू म्हणते अगं काचेचा ग्लास फुटला. तेव्हा इथे रम्या म्हणते अगं काचेचा ग्लासच फुटलाय ना, ढग फुटल्यासारखं कशाला एवढी ओरडतेस असं इथे रम्याने म्हटल्याबरोबर आता इथे वसू म्हणत असते रम्या ग्लास फुटणं अशुभ मानलं जातं ग, काहीतरी वाईट न घडणार असेल का ग असं इथे वसूने म्हटल्याबरोबर रम्या म्हणते हो घडणार आहे की, लवकरच घडणार, ते पण माझ्याच हातून असं इथे रम्याने म्हटल्याबरोबर वसू म्हणत असे काय बोलतेस तू रम्या, अगं तूच तर म्हणालीस ना की आपण सगळ्यांचा विश्वास कमवलाय म्हणून, मग अगं सगळ्यांच्या नजरेतून उतरणार असं काहीतरी घडणार असेल का असं इथे वसूने म्हटल्याबरोबर रम्या देखील म्हणते हे बघ तुझं मला माहीत नाही पण मी आता कुणाच्याही नजरेतून उतरणार नाही आणि त्यासाठी मला वाटेल ते करावं लागलं ना तरी देखील करेल असं ते रम्याने म्हटल्याबरोबर वसू म्हणत असते तू काय बरं तेच तुला कळतंय का, अगं आत्ताच तू म्हणालीस ना तुझ्या हातून काहीतरी घडणार, मग काय घडणार, तर तू कुणाच्या नजरेतून कशी उतरणार नाही सांग बरं मला असं इथे वसूने म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते मी आता जे सांगते ना तेच होणार, तू आता एवढं फक्त लक्षात ठेव आणि झोपी जा असं इथे रम्याने म्हटल्याबरोबर वसू म्हणत असते अगं काय चाललंय सांगशील का मला, अगं मी तुझी आई आहे ना, आईसोबत असं कुणी करतं का, प्रत्येक वेळेस माझ्या जीवाला का घोर लावतेस ग असं इथे खरं म्हटल्याबरोबर तेव्हा इथे रम्या म्हणते घोर तर लागणारच जीवाला असं इथे म्हटल्यावर जरा वसू घाबरलेली असते. तेव्हा इथे रम्या म्हणते नाको ग घाबरू नकोस तू, तुझं काही नाही, झोप तू आता, मला झोप आली असं इथे रम्या म्हटल्याबरोबर वसू म्हणत असते रम्या नीट सांगशील का काय करणारच तू, हे बघ आपली टीम आहे का नाही सांग बरं मला, मग मला नाही का सांगणार तू सगळं काही असं इथे वसूने म्हटल्याबरोबर रम्या म्हणत हे बघ आई तुझ्याबरोबर टीम करून आतापर्यंत आपण खूप खेळ खेळलोत आणि प्रत्येक वेळेस आपल्याला फटका बसलाच, त्यामुळे आता मी एकटीच खेळणार आणि तू बॅक सीटवर बसायचं फक्त असं म्हणून गुड नाईट म्हणून रम्या झोपी गेलेली असते. आता इथे वसू मात्र फार टेन्शनमध्ये असते. ती म्हणत असते की रम्याचं काय चाललंय खरं तर गुरुजींना आणि हिलाच माहीत असतं, ही काय करणार काय माहिती या विचारातच खरं तर इथे वसू गुंतलेली असते. आता इथे दुसऱ्या बाजूला खरं तर माननीच्या डोळ्यासमोर सगळं काही चित्र आलेले असतं. जेव्हा इथे वसू म्हटलेली असते की मी 16 डिसेंबरच्या नंतर अजिबात काही केलेलं नाही, ही गोष्ट खरं तर इथे माननीच्या लक्षात आलेली असते. आता इथे खरं तर हे सगळं काही लक्षात आल्यानंतर इथे मिथून भाऊजी म्हणत असतात मग झालं तर ना, तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे, मग कशाला हवेत तुम्हाला पुरावे असं इथे मिथूननी म्हटल्याबरोबर माननी म्हणत असते असं कसं म्हणताय भाऊजी, पुरावे तर हवेच ना, त्याशिवाय आपण कसं काय बोलणार असं इथे माननीने म्हटल्याबरोबर इथे मिथून देखील म्हणतात कुणाला पाहिजेत पुरावे, तुम्हाला पाहिजेत, मला पाहिजेत, विक्रम दादाला पाहिजेत का त्या नंदिनीला पाहिजेत, अहो माझी पोरगी जी लहान पिऊ आहे का तिला सुद्धा माहिती आहे हे सगळं काही रम्या आणि वसुताईनेच केलेलं आहे. हे मिथूनचं बोलणं ऐकून खरं माननीच्या डोळ्यासमोर ते चित्र आलेले असतं. जेव्हा रम्या म्हटलेली असते की मी सगळं काही विसरण्याचा प्रयत्न करते, मी आता खुश आहे, मला ह्या सर्व गोष्टीचा काही फरक पडत नाही असं इथे रम्याचं बोलणं माननीला आठवलेलं असतं. त्याचबरोबर खरं तर वसूनी जेव्हा धनंजयची माफी मागितलेली असते तो देखील क्षणी ते खरं तर माननीच्या डोळ्यासमोर आलेलं असतं. माननी खरं तर मिथूनला म्हणत असते मला तर कळतच नाही हे सर्व काही, खरंच वसुताई आणि रम्याने हे सगळं काही केलं असेल का हो भाऊजी असं इथे माननीने म्हटल्याबरोबर मिथून म्हणत असतो वहिनी का केलं नसेल एक तरी कारण सांगा की मला. आता इथे माननी म्हणत मिथून भाऊजी तुम्ही लग्नात बघितलं ना वसुताईने माफी मागितली आणि लग्नात सगळं सुरळीत देखील चालू होतं ना. आता इथे मिथून म्हणत असतात ते लग्न ठरण्याच्या आधी तुमचं असं म्हणणं आहे की हे वसुताईने केलं नसेल, मग ते फार्म हाऊसचे फोटो व्हिडिओ कसं काय बाहेर आले, मी तर 1000% सांगतो त्या दोघीच असं करू शकतात, उलट आपण सगळ्यांनी जाऊन त्यांना जाब विचारला पाहिजे या सर्व गोष्टीबद्दल असंही ते मिथूननी म्हटल्याबरोबर माननी म्हणत मिथून भाऊजी आता आपण नको बोलायला, खरं तर पोरं झोपली असतील आणि उद्या धुरवड देखील आहे त्यामुळे आपण वेळेवर झोपूया, चला झोपूया आणि नंतर आपण सविस्तर बोलूया या विषयावर असंही ते माननीने म्हटल्याबरोबर मिथून म्हणत असतो. अहो वहिनी या घरात सगळ्यात हुशार तुम्ही आहात आणि तुमच्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात नक्कीच हे आहे की हे सगळं काही रम्याने आणि वसूनेच केलेलं आहे, या गोष्टीवर खरं तर विचार करा असं म्हणून गुड नाईट म्हणून खरं तर मिथून इथून गेलेला असतो. आता इकडे खरं तर माननी त्याच गोष्टीवर विचार करत असते. आता तिला देखील हे माहीत असतं की हे रम्या आणि वसूने सर्व काही केलं असेल. आता इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे फ्रेश अशी सकाळ झालेली असते.
अलार्म वाजलेला असतो त्यामुळे पार तुटलेला असतो आणि तो हाताने अलार्म बंद करतो आणि काव्याकडे बघून म्हणत असतो, किती गोड दिसते ना माझी मांजर. झोपले असताना देखील किती गोड दिसतात ना, उठले की फिसकारतात. मात्र फिसकारणंच हीच तर आमची लव्ह लँग्वेज आहे ना, असं देखील स्वतःच्याच मनाशी बोलत असतो आणि तिची खरं इथे गालावर किस घेतो. त्यानंतर खरं तसा शांतपणे तिच्या कुशीत इथे झोपून जातो. आता ह्या शांत झोपण्याचा जे ते काव्या पुढं फायदा घेणार असते ते आपण पुढे पाहूयाच. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं आपली नंदिनी छान अशी अंघोळ करून येल्लो कलरचा कुर्ता घातलेला असतो. त्यात खरं ती फार सुंदर दिसत असते. स्वतःच्याच मनाला म्हणत असते की आज धुरोड आहे, नैवेद्य करायला हवा, असं म्हणून तिचं लक्ष जातं जीवाकडे. आता जीवाकडे पाहिल्यानंतर ती जीवाला उठवण्यासाठी ते समोर जाते. तेव्हा मात्र इथे काव्या येते. काव्या खरं तिला ओढतच बाहेर आणते. तेव्हा इथे नंदिनी काव्याला म्हणत असते, अगं काव्या काय चाललंय तुझं, घाबरले ना मी. तेव्हा इथे काव्या म्हणते हॅपी होली ताई. तेव्हा इथे नंदिनी देखील म्हणते रंगपंचमीच्या तुला देखील खूप खूप शुभेच्छा, असं म्हणून दोघी इथे मिठी मारतात. आता इथे काव्याचं लक्ष होतं नंदिनीच्या केसाकडे. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, हे काय तू केस धुतलेस आणि आंघोळ देखील केलीस. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, अगं हो नैवेद्य करायचा होता ना म्हणून मी आंघोळ करून घेतली, असं इथे नंदिनीने म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, अगं तू धुरवडीच्या दिवशी रंग खेळण्याच्या आधीच आंघोळ करणारी जगातली पहिलीच मुलगी असशील, असं इथे काव्या डोक्याला हात लावूनच म्हणत असते. नंदिनी ते शांत उभा असते. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, आणि अगं तू आतमध्ये काय करत होतीस. तेव्हा इथे खरं नंदिनी म्हणते, अगं ते होय मी जीवांना उठवत होते ना. तेव्हा काव्या मुद्दाम तिला चिडवत असते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, ए तुझं काय ग, जा तुझ्या बोक्याला जाऊन उठव आणि जा इथून, असं इथे म्हटल्याबरोबर इथे काव्या म्हणत असते, थोड्या वेळासाठी माझ्या बोक्याला आणि तुझ्या त्या पसारावाल्याला बाजूला ठेव, आणि मला खरं तर तुझ्याकडे फार मोठी तुझीच कंप्लेंट करायची आहे. तू जेव्हापासून देशमुख झालीस ना तेव्हापासून खरं तर मोहितींच्या सगळ्या परंपरा तू विसरलेली आहेस. आज आपण मोहिते काय करायचो, असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते, आज आपण खरं तर बकरा बनवायचो. आता नंदिनीच्या हे लक्षात आल्याबरोबर काव्या म्हणत असते, हो कधी आरूचा कधी आईचा. त्याचवेळी नंदिनी देखील म्हणते, आपण बाबांना एकदा कसं फसवलं होतं. तेव्हा इथे काव्या म्हणते, हो एकदम बरोबर. अगं आता तर स्पेशल आहे, कारण की हे देशमुखांचे जे 2 घोडे आहेत का ते आपल्याकडे आहेत, त्यामुळे आपण त्यांना चांगलंच बकरा बनवू शकतो, असं इथे काव्या म्हणत असते. आणि तू बसलीस आंघोळ करून इथे ओले केस झटकत. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हो बरोबर आहे गो तुझं, थांब एक आयडिया आहे माझ्याकडे, असं म्हणून नंदिनी इथे खरं काव्याला आयडिया सांगत असते. मात्र ती आयडिया इथे म्यूट असते, आपल्याला ती कळून दिलेली नसते. आता ती पुढे आपल्याला कळेलच. आता ही नंदिनीची आयडिया खरं तर काव्याला आवडलेली असते, त्यामुळे हे खरं तर आता इथे पार्थ आणि जीवाला फसवण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेले असतात. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण इथे पाहणार असतो की आता इथे नंदिनी जीवाला म्हणत असते, हॅपी होली नंदिनीचे जीवा, तुम्ही माझ्या आयुष्याला लागलेला सुंदर रंग आहात, पण आज थोडी मस्करी अलाउड आहे. आता नंदिनी खरं तर स्वतःच्याच मनाशी हे बोलत असते. आता जो काही हे प्लॅन असतो तो इथे त्या करणार असतात. आता इथे जीवा आणि पार्थ इथे बाहेर आलेले असतात आणि जीवाच्या हातात एक कागद असतो आणि कागदावरचं जे काही लिहिलेलं असतं तो इथे वाचून दाखवत असतो. त्या कागदावर लिहिलेलं असतं की सण आला होळीचा, रंग चहूकडे, नद्या गेल्या परतून डोंगराकडे, हे जीवाने वाचलेलं असतं. आता हे पार्थने ऐकल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, ह्या बायका खरं तर काय कोडे टाकतील याचा काही नेम नाही. आता इथे जीवा म्हणतो, हो रे या कठीणच बाबा, खरंच या तय्यबलीच्या म्हणजे मोहितेंच्या मुली. आता हे पार्थने ऐकल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, नद्या गेल्या परतूने डोंगराकडे, म्हणजे या मोहितेंच्या मुली मोहितेंच्या घरी गेल्या काय, असं दोघे एकाच सुरात म्हटलेले असतात. आजच्या पुरतं एवढंच. आता पुढील भागात खरं तर या दोघांना काव्या आणि नंदिनी कशा प्रकारे बकरा बनवतात हे पाहण्यासारखंच आहे, आणि होळीचा सण कशा प्रकारे साजरा करतात हे देखील आपल्याला पाहायलाच मिळणार आहे. त्यामुळे पुढील भाग पाहायला अजिबातच विसरू नका. आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.